आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पडलाय. कोण आहे तो? तो नाही, ती आहे मैत्रेयी सर देशपांडे निखारगे. यू आर अंडर अरेस्ट. काय? तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तुमचं तरी कळतंय का? हो, मला कळतंय, पण तुम्हाला कळत नसेल तर जरा स्पष्टपणेच सांगतो. मयत श्रुतिकाच्या खुनाच्या आरोपात आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. हो, पण मी का मारीन तिला? मगाशी तुम्हीच म्हणाला होतात ना की तुमच्यातील वाद जग जाहीर आहे म्हणून. मग जर ती तुम्हाला तुमच्याच घरातून बाहेर काढू शकते तर मग तुम्ही तिच्यासोबत असं करू शकताय. पण आमच्या मैत्रीबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही काहीही सांगू शकाल, पण तुमच्या कोणत्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या नाही हे आम्ही ठरवणार, तुम्ही नाही. काय काय पुरावा आहे तुमच्याकडे? मर्डर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वेपनवर जे ठसे आहेत ते तुमच्या हाताच्या ठशांशी मिळते जुळते आहेत. अहो, पण जर मी तिचा खून केला असता तर तो चाकू तिच्या बाजूला ठेवला नसता ना. हे बघा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोर्टातच मिळतील. तुम्ही वकील अपॉइंट करून ही केस लढू शकता, पण आता तुम्ही सस्पेक्ट आहात, तो तुम्हाला अरेस्ट करावा लागेल. हवलदार, अरेस्ट कर. चला. आई प्लीज, तू मला सोडून जाऊ नकोस ना. ओ पोलीस काका, तुम्ही माझ्या आईला घेऊन जाऊ नका ना. मी चुकल्यावर आईने जर मला मारलं नाही तर ती मामीला कशी मारेल? मी तुम्हाला माझी भावली देते, सगळी खेळणी देते, पण प्लीज तुम्ही आईला सोडा ना. बेटा प्लीज बाजूला हो. हे बघा, आम्हाला आमचं काम करू दे. ही कायदेशीर कारवाई आहे, आम्हाला करावीच लागणार आहे. मी पण माझं काम करते. मी आईला कुठेच जाऊ देणार नाही. एक तर आईला सोडा, नाही तर मला पण तिच्या बरोबर घेऊन जा. हे बघ, यातली कुठलीच गोष्ट शक्य नाहीये. काय शक्य नाही? तुम्ही मुद्दाम हे सगळं करताय. मुद्दाम माझ्या आईला त्रास देताय. आदिती बेटा, घाबरायचं नाही, हा? रडायचं पण नाही. तुला माहितीये ना, हा प्रसंग माझ्यावर पहिल्यांदा नाही आलाय. या आधी पण तुझ्या आईला खूप लोकांनी त्रास दिलाय, पण मी सुखरूप बाहेर पडले की नाही. का? कारण माझ्या आदितीचा विश्वास होता माझ्यावर. तुला माहितीये ना, आई चुकली नाहीये. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हो, तू कधीच चुकत नाहीस. झालं तर मग तुझा विश्वास मला परत घेऊन येईल. पण तू इथे नसताना मी ते एकटी कशी राहणार? एकटी कुठे आहेस? कमलाई, रूपा, तृप्ती या सगळ्यात की तू कायम त्यांच्या बरोबर राहणार आहेस आणि त्यांच्याच जवळपास राहणार आहेस. हा, मग आता तू कुठे राहणार आहेस? तिथे जिथे कृष्णाचा जन्म झाला होता. इथे सगळे जण माझी खूप काळजी घेणार आहेत. आणि मी लवकरच परत येणार आहे. तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या आणि माझ्या आदितीची पण काळजी घ्या.
खून केलाय म्हणून तर पोलिसांनी अटक केलंय ना. वाटत नाही तिच्याकडे बघून तसं. श्रीमंताचं हे असंच असतं, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून काही वाटत नसलं तरी त्यांच्या मनात माणुसकीच नसते ग. बरोबर बोलते तू. त्यांच्यासाठी फक्त पैसाच महत्वाचा असतो. म्हणून तर ते पैशासाठी माणसाचा जीव पण घेऊ शकतात. मी तर म्हणते हे माणसं नाहीच, राक्षस आहे राक्षस. ही पण तशीच आहे आणि मला तर खात्री आहे हिनेच तो खून केला असणार. कोणाला फोन करतोय दादा? अगं अक्का यशला, त्याला पण ही आनंदाची बातमी कळली पाहिजे ना. हा, आणि त्याला सांग लवकर घरी ये. सांगतो, सगळं सांगतो, पण आधी त्याला माझा फोन तर उचलू दे ना. हा बोल मामा. हा, अरे यश, तुला त्या रॉकीचा किंवा रावसाहेबचा फोन आला होता का? मला नाही, पण असं का विचारतोस, काय झालं? अरे खूप वाईट बातमी आहे. ती रॉकीची बहीण नाही का, जी सध्या आपल्या घरी राहत होती, श्रुतिका. तिचं काय? हे तिचा आपल्या घरी मर्डर झाला. काय? अरे खूप वाईट झालंय रे. पण मामा, हाऊ इज दॅट पॉसिबल? घरात एवढी माणसं असताना एक अनोळखी व्यक्ती आपल्या घरात शिरते, मर्डर करते. काय बोलतोयस तू? काय सकाळ सकाळ देशी डोसलीस का? टोचली होती, पण हा मर्डर कोणी केला हे कळल्यावर सगळी उतरली. हा मर्डर बाहेरून येऊन कोणी केला नाहीये, तो तुझ्या बायकोने, मैत्रिणीने केलाय. काय? आणि हे आम्ही म्हणत नाहीये, तर पोलिसांचं म्हणणं आहे. अरे ते तिला अरेस्ट करून सुद्धा घेऊन गेलेत. नाही मामा, मैत्री असं काही करणं शक्यच नाही. नाही, बरोबर आहे तुझं. कसं ही मैत्री आपल्या घरातली असल्यामुळे मला पण आधी असंच वाटत होतं ना, पण नाही 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 मामा, मला तिच्याबद्दल काही सहानुभूती वाटते म्हणून मी हे बोलत नाहीये. मला खात्री आहे तिच्याबद्दल. हे बघ, मैत्रीला जर एखादा माणूस नाही पटला ना, तर ती ओरडेल, त्याच्यावर रागवेल, फार फार तर त्याला आपल्यापासून दूर करेल कायमचा. त्याला एखाद्याचा जीव नाही घेणार रे. नाही मामा, हे जे काही घडलंय मैत्रीबद्दल ते चुकीचं घडलं. तुम्ही चुकीच्या व्यक्तीला आरोपी बनवता. अरे यश, आम्ही कोण आहे जे तिला आरोपी बनवणार? अरे मर्डर झाल्याचं कळल्यावर जेवढा धक्का बसला होता ना, तेवढा धक्का मैत्रीचं नाव आल्यावर बसला होता. अरे माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. मला कळत नाहीये का, पण काहीतरी गौड बंगाल आहे असं वाटतंय. तुला नेमकं काय